तुमचा पहिला प्रश्न आहे, केरळची राजधानी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहे कोची, बी तिरुवनंतपुरम, सी कोझिकोड, डी त्रिशूर. तुमचे योग्य उत्तर आहे बी तिरुवनंतपुरम. तुमचा पुढचा प्रश्न आहे, केरळ कोणत्या समुद्रकिनारी वसलेले आहे? तुमचे ऑप्शन आहे अरबी समुद्र, बी बंगालचा उपसागर, सी लाल समुद्र, डी कॅस्पियन समुद्र. तुमचे योग्य उत्तर आहे अरबी समुद्र. तुमचा पुढचा प्रश्न आहे, उत्तराखंड राज्याची राजधानी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहे देहराडून, बी हरिद्वार, सी नैनीताल, डी अल्मोडा. तुमचे योग्य उत्तर आहे देहराडून. तुमचा पुढचा प्रश्न आहे, गंगोत्री हे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे केरळ, बी नेपाळ, सी उत्तराखंड, डी सिक्कीम. तुमचे योग्य उत्तर आहे सी उत्तराखंड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सिक्कीमची राजधानी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहे इटानगर, बी गंगटोक, सी शिलांग, डी कोहिमा. तुमचे योग्य उत्तर आहे बी गंगटोक. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तुमचे ऑप्शन आहे गोवा, बी सिक्कीम, सी मिझोराम, डी नागालँड. तुमचे योग्य उत्तर आहे बी सिक्कीम. तुमचा पुढचा प्रश्न आहे, नेपाळची राजधानी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहे पोखरा, बी लुंबिनी, सी काठमांडू, डी जनकपूर. तुमचे योग्य उत्तर आहे सी काठमांडू. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भगवान बुद्धांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तुमचे ऑप्शन आहे बोधगया, बी सारनाथ, सी लुंबिनी, डी काठमांडू. तुमचे योग्य उत्तर आहे सी लुंबिनी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, काश्मीर खोयातील प्रसिद्ध तलाव कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहे वुलर, बी डल, सी लोकटक, डी चिल्का. तुमचे योग्य उत्तर आहे बी डल. तुमचा पुढचा प्रश्न आहे, काश्मीर कोणत्या राज्याचा केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहे? तुमचे ऑप्शन आहे हिमाचल प्रदेश, बी पंजाब, सी जम्मू आणि काश्मीर, डी लडाख. तुमचे योग्य उत्तर आहे सी जम्मू आणि काश्मीर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, केरळमधील प्रसिद्ध नृत्यप्रकार कोणता आहे?
तुमचे ऑप्शन आहे कथकली, बी भरतनाट्यम, सी ओडिसी, डी कुचिपुडी. तुमचे योग्य उत्तर आहे कथकली. तुमचा पुढचा प्रश्न आहे, बद्रीनाथ हे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, बी उत्तराखंड, सी हिमाचल प्रदेश, डी नेपाळ. तुमचे योग्य उत्तर आहे बी उत्तराखंड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कांचनजंगा पर्वत कोणत्या राज्याजवळ आहे? तुमचे ऑप्शन आहे सिक्कीम, बी केरळ, सी उत्तराखंड, डी काश्मीर. तुमचे योग्य उत्तर आहे सिक्कीम. तुमचा पुढचा प्रश्न आहे, नेपाळ कोणत्या दोन देशांदरम्यान स्थित आहे? तुमचे ऑप्शन आहे भारत चीन, बी भारत पाकिस्तान, सी चीन भूतान, डी भारत बांगलादेश. तुमचे योग्य उत्तर आहे भारत चीन. तुमचा पुढचा प्रश्न आहे, देवभूमी म्हणून ओळखले जाणारे राज्य कोणते? तुमचे ऑप्शन आहे केरळ, बी उत्तराखंड, सी सिक्कीम, डी काश्मीर. तुमचे योग्य उत्तर आहे बी उत्तराखंड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, केरळमधील गोवॉटरसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? तुमचे ऑप्शन आहे मुन्नार, बी अलेप्पी, सी वायनाड, डी पालक्कड. तुमचे योग्य उत्तर आहे बी अलेप्पी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, काश्मीरमध्ये उगम पावणारी नदी कोणती? तुमचे ऑप्शन आहे गंगा, बी यमुना, सी झेलम, डी नर्मदा. तुमचे योग्य उत्तर आहे सी झेलम. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सिक्कीममधील प्रमुख भाषा कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहे मराठी, बी नेपाळी, सी तमिळ, डी गुजराती. तुमचे योग्य उत्तर आहे बी नेपाळी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, नेपाळमधील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहे माउंट एव्हरेस्ट, बी कांचनजंगा, सी धौलागिरी, डी अन्नपूर्णा. तुमचे योग्य उत्तर आहे माउंट एव्हरेस्ट. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, काश्मीरमधील प्रसिद्ध केशर उत्पादन क्षेत्र कोणते? तुमचे ऑप्शन आहे गुलमर्ग, बी सोनमर्ग, सी पंपोर, डी पहलगाम. तुमचे योग्य उत्तर आहे सी पंपोर.